महादेवांच्या गळ्याभोवती कायम साप का असतो बरं? आणि त्या सापाचे नाव तुम्हाला माहीत आहे का? नाही? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. वासुकी नाग हे नागलोकाचे राजा होते. ते महादेवांचे परमभक्त होते. पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा वासुकी नागांच्या सहाय्यानेच देव आणि दानव यांनी समुद्राचं मंथन केलं होतं. आणि जेव्हा समुद्र मंथनातून हलाहल विष बाहेर आलं तेव्हा सर्व देव आणि दानव तेथून घाबरून पळून गेले. परंतु महादेव तेथे आले आणि त्यांनी ते हलाहल विष प्राशन केलं. ते विष प्राशन करत असताना त्याची काही थेंब खाली पडले तेव्हा वासुकी नागाने ते विष प्राशन केलं. त्यांच्या ह्या कृत्यावर प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना जवळ घेतलं. महादेवांचा दाह कमी करण्यासाठी वासुकी नाग त्यांच्या गळ्याभोवती कुंडली मारून बसले आणि तेव्हापासूनच महादेवांनी कायमच वासुकींना आपल्या सोबत ठेवलं. अजून एका कथेप्रमाणे असं सांगितलं जातं की जेव्हा महादेवांचा पार्वतीसोबत विवाह होणार होता तेव्हा ते वैरागी रूपात होते. तेव्हा सर्व गणांनी त्यांना विनंती केली की तुम्ही वर आहात, तुम्ही काहीतरी शृंगार करा. तेव्हा वासुकी महादेवांजवळ गेले आणि गळ्यामध्ये एखादा हार असावा तसा ते महादेवांच्या गळ्याभोवती जाऊन बसले. तो शृंगार महादेवांना इतका आवडला की त्यांनी विवाहानंतरही कायमस्वरूपीच वासुकींना एक शृंगार म्हणून स्वतःसोबत धारण केले. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.